बघा आता हे जे दुसरं तुम्हाला आधी दाखवलेलं ना, तर त्याला ऑलरेडीच आहेत मणी, त्याच्यामुळे मी ते नाही लावलेलं आहे. तर आता मी हे 3 पीस बनवलेले आहेत आणि हे जे आहेत ना, याला मी खाली लॉरियल. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. मस्त दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे, सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुद्धा खूप छान सुरुवात झालेली आहे. आज म्हणजे रविवार आहे आणि मुलं तर घरी आहेतच, चैतन्य पण आला आहे आणि आज आहे मटणाचा बेत. तर गावात बकरं कापणार आहे, तर त्याचंच म्हणजे जे आपण म्हणतो भागी लावलेली असते, तर त्यामध्ये आपलंही नाव आहे. तर आजचा बेत आहे छान मटणाचा आणि चला पटकन आता स्वयंपाक आवरून घेते आणि लागते मग पुढच्या कामाला आणि मस्त असं मटण बनवून घेते, जेवण करते आणि थोडासा आराम झाल्यानंतर मग मी तुम्हाला मुंबईवरून जे साहित्य आणलेलं आहे तर ते दाखवेन. पण आधी आता हे आवरून घेते आणि मग जेवण करते आणि नंतर मग उठल्यानंतर म्हणजे जरा आराम करून उठल्यानंतर मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तर मंडळी, आजचा छानसा बेत आहे गरम मटण आणि सोबतच भाकरी, कांदा, लिंबू, आपला हा गावरानी ठसका. आणि आता गावी आलं की लगेच सुरुवात. आज रविवार असल्यामुळे आहोंने आणलं आहे मटण, गावातच बकरं पडलेलं होतं. तर चला आता आहो सुरुवात करतायत जेवायला. गरम 9 वाजले आहेत आणि आता उरकतील आणि लगेचच निघतील त्यांच्या उद्योगावर. करा सुरुवात. कांदा नसतो खायचा हो, मटण खायचं असतं. मस्त तर्रीदार मटण. तर मंडळी, मस्त अशी झोप झालेली आहे आणि छानसा चहा सुद्धा घेऊन झालेला आहे, म्हणजे आराम मस्त झालेला आहे. आणि आता चहा घेऊन म्हटलं तर चला साहित्य तर सगळं आपल्याला म्हणजे काढायचंच आहे, तर त्याची सुरुवात आता आपण करूयात आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे की मी काय काय आणलेलं आहे ते. आणि तेच म्हटलं तर चला घ्यावं. झोप खूप छान झाली आहे, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळतच असेल. तर सुरुवात करते. सुरुवात फर्स्ट आपण करूयात ज्वेलरीपासून. खूप सुंदर अशी ज्वेलरी मला मिळाली आहे आणि म्हणजे भारी वाटलं, कारण कसं ज्या कामासाठी गेलेली ते काम खूप छान झालं त्याच्यामुळे चलो. तर इथे तुम्ही बघू शकता, हा सुंदर असा हार आणि खूप छान वाटतं. नेकलेस आहे हा, मला बसला आहे 1200ला आणि खूप सुंदर वाटतं बरं का, घातल्यानंतर तेवढा सुंदर दिसतो ना हा हार. इथे तुम्ही बघू शकता, मल्टीमध्ये घेतला मी, म्हटलं म्हणजे कशावरही मॅचिंग होऊन जाईल. आणि ज्यावेळेस आपण हा हार असा घालतो ना, त्यावेळेस असं भारी दिसतो एकदम. आणि आता ट्रेंडमध्ये पण आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि त्याच्यासोबत ही छानशी झुमके आहेत, झुमके पण अतिशय सुंदर आहेत. तर मी जवळजवळ 2 सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात माझ्याकडे जे आधीची ज्वेलरी आहे आपण कसं ते आलटून पलटून घालू शकतो, अशा हिशोबाने मी घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी आता पुढची ज्वेलरी दाखवते. तर हे बघा, हा हार सुंदरसा असा मी मोठ्या मण्यांचा घेतलेला आहे. खाली असं एकदम मोठं मणी आणि मग बाकी हे असे मणी आहेत आणि खूप सुंदर डिझाईन आहे ही सुद्धा. आणि याच्यासोबत मी घेतलेला आहे हा हार. तर हा जो आहे ना, हा मला 800 रुपयाला मिळालेला आहे आणि हा जो आहे ना, हा 850ला मिळालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे ना, याची जी फिनिशिंग आणि जे पर्ल्स आहेत ना याच्यामध्ये खूप छान वाटतात आणि याचे इयरिंग्ससुद्धा खूप छान आहेत. आता ब्राईड सीझन चालूच झालेला आहे आणि आता ऑर्डर पण आहेत, तर चला म्हटलं आपल्याला हे गरजेचं पण आहे. आणि नेमकी आता मी गेलीच होती, तर म्हटलं चला घेऊन टाका. ठाण्याला हे जयश्री कलेक्शन म्हणून आहे, तर तिथून मी हे घेतलेले आहेत ज्वेलरी. बघा इयरिंग्स किती सुंदर आहेत आणि डिझाईन खरंच खूप सुंदर अशी वाटते.
आणि जो अजून आता हा एक सेट म्हणजे मी हे अजून बदलून कुठल्याही याच्यावर घालू शकते, कारण माझ्याकडे आधीची पण ज्वेलरी आहे. तुम्ही पाहिलंच आहे आपल्या देवीच्या वेळेस मी जी ज्वेलरी देवीला जी मी वापरत होते ना, तर ती आपल्याकडचीच होती. आणि म्हणजे त्याच्यामध्ये आता मी ही ॲड केलेली आहे, तर हे आलटून पलटून आपण वापरू शकतो. त्यानंतर हा आहे सुंदरसा मोत्यांचा हार, आणि त्याचे सुद्धा इयरिंग्स खूप सुंदर आहेत. आणि हा हार बघा ना किती सुंदर वाटतो. मला इतका आवडला ना, म्हणजे खूप आवडला. आणि असं छान वाटतं ज्यावेळेस असं म्हणजे विधीच्या टायमिंगला सुद्धा आपण हा वापरू शकतो. आणि याचे मी इयरिंग्स सुद्धा तुम्हाला दाखवते. बघा किती छान वाटतं, आणि डिझाईन खूप सुंदर आहे. मी हा लॉंगमध्ये घेतलेला आहे, आणि याच्यामध्येच मी शॉर्टमध्ये पण म्हणजे सेट थोडक्यात असं मी ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला मी ते पण दाखवते. त्यानंतर हा आहे छोटा हार. याचे सुद्धा कानातले खूप छान आहेत बरं का. कोणतेही कानातले आपण यूज करू शकतो, कधी हे कधी ते. तर हा बघा, हा सुद्धा बघा किती सुंदर आहे, आणि डिझाईनसुद्धा खूप छान आहे. त्या डिझाईनला ही डिझाईन मॅच होईल अशा पद्धतीने घेतलेला आहे. आणि याला छानसा असा चंद्र आहे, खूप सुंदर वाटतं म्हणजे हा सुद्धा हा. आणि याचे जर इयरिंग्स बघायचे म्हटले तर हे बघा किती छान आहे, म्हणजे डिझाईन खूप सुंदर आहे. कधी हे कधी ते असं आपण मध्ये यूज करू शकतो. आणि हा जो छोटा जो आहे ना, तो मला बसलेला आहे 750, आणि मोठा जो आहे तो मी तुम्हाला दाखवते. हा आपल्याला बसलेला आहे 1400ला. आणि ज्वेलरी खूपच सुंदर असते बरं का तिथली. मागे पण एकदा मी आणली होती, आणि आता पण म्हटलं चला घ्यायचीच आहे तर घेऊन टाकू. तर ज्वेलरीमध्ये मी ही म्हणजे सध्या तरी एवढीच आणलेली आहे ज्वेलरी. आणि बाकी मग मी सगळं मेकअपचं साहित्य आणलेलं आहे. मेकअपच्या साहित्यामध्ये फर्स्ट सुरुवात करते क्लिन्झरपासून. आणि हे छानसं क्लिन्झर आहे. हे क्लिन्झर असं आहे, हे ब्रश क्लिन्झर आहे. आणि म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला ब्रश क्लीन पटकन म्हणजे असं निवांत करू शकतो असं होऊ शकत नाही, पटकन करावे लागतात. त्यावेळेस मग खूप गडबड होऊन जाते, म्हणून मग मी क्लिन्झरच घेतलेलं आहे, मेकअप क्लिन्झर. आणि इथे तुम्ही बघू शकता मी हे नार्सचे फाउंडेशन आहेत, तर मी हे 2 शेड घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी अजून दुसरे जे आणलेले आहेत तर ते आहेत क्युटी ब्युटीचे. हे 2 फाउंडेशन आणलेले आहेत. शिवाय इथे मी चार्लोट टिल्बरीचा कॉम्पॅक्ट आणलेला आहे. ज्या गोष्टी माझ्याजवळ नव्हत्या त्या म्हणजे मला घेणं गरजेचं होतं, म्हणून मग मी ते आत्ता घेतलेलं आहे. हे आहे जेल लायनर, आणि हा आहे त्याचा ड्रॉप. इंग्लॉटचंच आहे जेल लायनर, आणि हे पण इंग्लॉटचंच आहे ड्रॉप. त्याच्यामध्ये मिक्स करावं लागतं. त्यानंतर इथे आहे प्रायमर. मी गॉर्जियस गर्लचं घेतलेलं आहे. हे मी शॉपरेलचं पॅलेट घेतलेलं आहे. शॉपरेलचा कन्सिलर पॅलेट आहे. त्यानंतर इथे लेन्स आणलेले आहेत. लेन्स आहेत एक जे आहे हे आहे प्युअर हेझलचं, आणि हे प्युअर हेझलचं आहे, आणि हा ग्रे कलर आहे. हे असे 2 आहेत, 2 शेड मी घेतलेले आहेत. त्यानंतर लायनरचं ब्रश नव्हतं माझ्याकडे, म्हणून मग मी हा PACचा ब्रश, काजळ पेन्सिल घेतलेली आहे, आणि माझ्याकडचा आयशॅडोज म्हणते आयलॅशेस ग्लू संपलेला, तर हा सुद्धा मी घेतलेला आहे. आणि लॅशेससुद्धा मी छान पद्धतीचे घेतलेले आहेत, बघू शकता इथे. तर हे लॅशअपचे लॅशेस आहेत, आणि S01 हा नंबर मी घेतलेला आहे. खूप सुंदर आहेत, आणि एकदम नॅचरल वाटतात, असं वाटत नाही की आपण ठेवलेत किंवा काय. वार्डरमाचा स्क्रब घेतलेला आहे. खूप सुंदर रिझल्ट आहे याचा, आणि छान असं आता मेकअपला स्टार्ट करणार आहे. शिवाय हा एक ब्लेंडर घेतलेला आहे, मी याचं नाव विसरले आता. तर इझिली याने ब्लेंड होऊन जातं. ज्यावेळेस आपण म्हणजे जे इनर कॉर्नर आहेत आपले आईजचे, किंवा ज्यावेळेस कन्सिलर आपण खालून ज्यावेळेस ब्लेंड करतो
तर त्यावेळेस असं परफेक्ट कोपऱ्यात हे होत नाही, जर पूर्ण गोल स्पॉन्ज असला तर. म्हणून मग मी या पद्धतीचा घेतलेला आहे. याने बरोबर आपल्याला जे कॉर्नर आहेत, म्हणजे शक्यतो आपल्याला इथे जास्त व्यवस्थित हे करावं लागतं नोजच्या बाजूला, तर त्यावेळेस आपल्याला हा ब्लेंडर खूप छान पद्धतीने यूज होऊन जातो. तर हा ब्लेंडर घेतलेला आहे, सोबतच क्रायलॉनचं फिक्सर, आणि माझ्याकडे एक्सटेन्शन्स 2 आहेत, तरी पण आता जरा ऑफरमध्ये होतं आणि छान मिळालं, त्याच्यामुळे मग हे घेतलेलं आहे कर्ल्सचं. या, कशाला हात लावू नका, फक्त या मांडीवर येऊन बसणार आहेत का? बसा, शांत बसायचं एकदम, कशालाच अजिबात हात लावायचा नाही. बॉब पिन्स घेतलेले आहेत, यू पिन्स घेतलेले आहेत. त्याचसोबत माझ्याकडे ना छोटी कर्ल मशीन होती, म्हणून मग मी ही HNKची घेतलेली आहे. मी खरं तर आयकॉनिकचंच यूज करते, पण आयकॉनिकचं त्यावेळेस तिथे अवेलेबल नव्हतं, हा नंबर अवेलेबल नव्हता, म्हणून मग मी HNKची घेतलेली आहे. आता बघूयात यूज करून, कारण यूज केल्याशिवाय सुद्धा आपल्याला लक्षात नाही येणार की कशा पद्धतीचं आहे ते. स्मॉल यू पिन, सगळं शेअर करायचं आहे, त्याच्यामुळे सगळं आपल्याला दाखवलंच पाहिजे नाही का. तर दुसऱ्या दिवशी मी भुलेश्वरला गेली होती आणि तिथून मला नथ मेकिंगचं साहित्य घ्यायचं होतं. तर तिकडून म्हणजे स्वस्त आणि मस्त मिळालं, त्याच्यामुळे मी तिकडून जे साहित्य घेऊन आले ते मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे 0.3 mm आपली तार. त्यानंतर या रिंग आहेत लॉक, हे छोटे एडी स्टोन्स आहेत, हे झुमके आहेत. झुमक्यामध्ये 2 प्रकार आहेत, हे वेगवेगळे चंद्र आहेत. तर हे चंद्र मला म्हणजे हेअर ॲसेसरीजसाठी सुद्धा लागणार आहेत, त्यासाठी मग मी बऱ्यापैकी आणलेले आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आणलेल्या आहेत, आणि हे नथीचंच आहे, आणि खूप छान मिळालं बरं का, त्याच्यामुळे मग मी हे तिकडूनच घेऊन आलेले आहे. तुम्ही जर तुम्हाला सुद्धा होलसेलमध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही तिकडून घेऊ शकता. खूप म्हणजे खूप स्वस्त आणि खूप छान असे मला म्हणजे डिझाईन पण भरपूर असे मिळालेले आहेत, त्याच्यामुळे मी बरंच काही काही घेऊन आलेली आहे. खूप प्रकार आहेत, लोटसमध्ये पण छान आहे, चंद्रमध्ये पण बघा किती सुंदर डिझाईन मिळालेली आहे. ह्याचं मी जास्त करून हे हेअर ॲसेसरीजसाठी मी यूज करणार आहे. हे नथ, हे सुद्धा मी हेअर ॲसेसरीजलाच यूज करेन. आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे, ज्यावेळेस आपण खोपा वगैरे करतो किंवा ब्रेड जरी केली तरी त्याच्यावर सुद्धा खूप छान म्हणजे वाटतं लावल्यानंतर. त्यामुळे मग म्हटलं चला, आपल्याला बनवायला येते तर आपण का मागे राहावं, मग आपण स्वतःच बनवून ते वापरात आणावं. आणि हे बघा, हे तर लोटस किती सुंदर आहे, मला खूप आवडली ही तर डिझाईन, पण हे थोडंसं महाग होते, त्याच्यामुळे मग मी तेवढेच घेतले. हे नेकलेससाठी मी आणलेलं आहे, हे चंद्र आहे, आणि खरंच खूप मस्त मिळालं मला, त्याच्यामुळे मग मला तर असं झालेलं की मी काय घेऊन काय नको. हे पण लोटस आहे, याला लॉरेल्स लावलेलेच आहेत, आणि हे आहेत एडी स्टोन. असं बऱ्यापैकी मी घेऊन आलेली आहे. तर हे मी एवढं साहित्य आणलेलं आहे मुंबईवरून. महत्त्वाचं मला हे मेकअपचं जास्त गरजेचं होतं, त्याच्यामुळे मी घेऊन आलेले आहे. आणि मी तुम्हाला जे शॉप दाखवलं ते मेकअप मिस्ट्री इंडिया मुलुंड येथे आहे, आणि खूप सुंदर तिथे सगळं साहित्य मिळून जातं, आणि ओरिजिनल, ना फसवा फसवी, ना काही कुठल्या गोष्टीचा म्हणजे आपल्याला दगाबाजी नसते. कारण काय होतं, मोस्टली आपण बाहेर घेतो ना, तर म्हणजे वेगळं आपल्याला डुप्लिकेट प्रोडक्ट वगैरे मिळून जातात. आपल्याला असं वाटतं की थोडे पैसे कमी आहेत आणि चला मग आपण घ्या, तर तसं न करता ब्रँडेड घ्या आणि व्यवस्थित घ्या, बघून घ्या, आणि जिथे आपल्याला विश्वासाने मिळेल अशाच ठिकाणी घ्या. आणि मला इथे मी म्हणजे आधी पण मी जेव्हा घ्यायचे तेव्हा तिथूनच घ्यायचे, पण मी आधी म्हणजे पिंकी, माझ्या आत्याची मुलगी आहे, तिचा इन्स्टा ID pinky7227 असं आहे. तर ती ब्रायडल मेकअप आणि आपल्या ज्या मराठी सेलिब्रिटीज आहेत तर त्यांचंसुद्धा ती मेकअप करते, आणि ती तिथूनच घेते, त्याच्यामुळे मग मी तिच्याकडूनच आधी घ्यायची. आणि आता आपल्याला जर म्हणजे लागतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आपणच म्हणजे जाऊन घेऊन यावं. तर लास्ट टाईम पण गेली होती पिलूच्या बड्डेच्या वेळेस, तेव्हाही मी तिथूनच आणलेलं होतं साहित्य, पण बऱ्यापैकी माझं राहिलं होतं, म्हणून मग म्हटलं चला आता जाऊन घेऊन यावं. आणि आता महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शॉपची 7th ॲनिव्हर्सरी झालेली आहे, आणि त्यानिमित्ताने त्यांनी म्हणजे आपल्याला एक डिस्काउंट दिला होता प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक याच्यावर वेगवेगळा होता. ज्या दिवशी ॲनिव्हर्सरी झाली, म्हणजे 7 वर्ष पूर्ण झाली, त्या दिवशी 80% डिस्काउंट होता, आणि त्यानंतर मग त्यांनी म्हणजे थोडंसं कशावर 30, कशावर 35, कशावर 60, कशावर 70 अशा प्रकारे म्हणजे पर्सेंटेज देऊन त्यांनी म्हणजे आपल्याला या वस्तू दिलेल्या आहेत. त्यामुळे खूप छान पण मिळाल्या, आणि
म्हणजे आपलाही थोडा फायदा झाला त्याच्यामध्ये. म्हणून मग म्हटलं चला आपल्याला लागणारच आहे तर आपण थोडंसं म्हणजे अजून मला बरंचसं घ्यायचं आहे, पण मग मी ते माझ्या व्हॅनिटीमध्ये नंतर नक्कीच ॲड करेन. हळूहळू आपल्याला आपल्या मेकअपचा डोंगर उभा करायचा आहे आणि तो मी नक्कीच करेन. आणि आता सध्या तरी माझ्या डोक्यात तेच आहे की मी याच्यामध्येच जास्त खोल जावं असं, आणि मी तेच आता नक्कीच परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करेन. तर चला अशा पद्धतीने मी हे सर्व साहित्य आणलेलं आहे आणि ते मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवलेलं आहे, तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. आणि अजून ज्या काही गोष्टी मी ॲड करेन, ज्या काही गोष्टी मी घेईन त्या मी तुम्हाला नक्कीच म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता पिल्लू येऊन गेलं, तुम्ही पाहिलंच आहे. आणि त्याला असं कुठे फिरावं कुठे नाही असं होतं, कारण तिची रूम छोटी आहे मुंबईची सुरभीची, त्याच्यामुळे तिला असं खेळायला चान्सच मिळत नाही आणि तिला खाली पण जायला चान्स मिळत नाही. त्याच्यामुळे मग इथे ती गावी आल्यावर म्हणजे कालचा पण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे की काय तिचा नुसता तो गोंधळ चालला होता. आणि इथे सुद्धा आता आली ना तरी पण म्हणजे आता आज पण आता आली होती तर तुम्ही पाहिलंच आहे किती गोंधळ चालला होता. ते तिचं कायम म्हणजे आता हे होणार आहे, असं मोकळं तिला मैदान मिळालं, त्याच्यामुळे कुठे जावं आणि कुठे नको असं होतं तिला. आणि स्नोवी बरोबर पण खूप छान खेळते. तर चला आता मी थोडंसं म्हणजे आता हा सगळा पसारा आवरते आणि पिलूकडे जाते वरच्या घरी. तर चला बोलूयात आपण पुढे. चला थोडासा वेळ आहे तर म्हटलं मस्तपैकी याचं आपण हेअर ॲसेसरीजसाठी सुरुवात करूयात, म्हणून आता मी हे करायला घेते आणि बघूयात आता हे कसं तयार होतं आहे ते. हे फक्त आपल्याला हे बाजूचे जे या ज्या रिंग दिसत आहेत ना तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे लॉरेल्सची माळ टाकायची आहे आणि त्याला खाली मोती लावायचा आहे, म्हणजे क्रिस्टल लावायचं आहे. तर चला आता मी सुरुवात करते आणि करून घेते. तर बघा हे असे छानसे मी इथे ब्रोचेस बनवलेले आहेत आणि किती छान दिसत आहेत. आणि हा माझा पार्टनर मला मदत करतो ते. तर बघा खूपच सुंदर दिसत आहे. भारी वाटतं असं. ज्यावेळेस आपण केसांमध्ये लावू त्यावेळेस अजून छान वाटेल. असे हे 3 बनवलेले आहेत. आता म्हटलं हे जे छोटे आहेत ना तर त्याचे काही थोडेसे बनवून ठेवते, ते आता बनवून घेते. बघा आता हे जे दुसरं तुम्हाला आधी दाखवलेलं ना तर त्याला ऑलरेडीच आहेत मणी, त्याच्यामुळे मी ते नाही लावलेलं आहे. तर आता मी हे 3 पीस बनवलेले आहेत आणि हे जे आहेत ना याला मी खाली लॉरियल्स लावून घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, छानसे हे मोती मी इथे लावून घेतलेले आहेत आणि किती सुंदर दिसतं आहे ते. तर हे 2 कलरमध्ये आहेत, रेड आणि ग्रीन. हे अशा पद्धतीने मी हे बनवून ठेवलेलं आहे. तर आता याचं बघूयात, जर वाटलंच तर हेअर ॲसेसरीजसाठी यूज करायचं किंवा मग याचं छानसं नेकलेससुद्धा खूप छान होईल, खूप सुंदर दिसेल असा मल्टी कलरमध्ये. तर असं केलं तरीसुद्धा छान वाटेल. तर बघूयात म्हणजे काय योग्य वाटेल ते. तर मग आता जेवण करून घेते, कारण बरेच वाजलेले आहेत, 11 वाजले आहेत. आता जेवण करून घेते आणि मग नंतर बोलते. तर चला या सर्वांनी जेवण करायला. चला मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आत्ता वाजले आहेत 11:15, तुम्ही बघू शकता. आणि आता वेळ झाली आहे आरामाची. तर चला वेळ न घालवता आरामाला लागते. आज खरं तर म्हणजे आता जो दुपारचा वेळ होता तुम्हाला म्हटलं की आराम करते आणि आराम करून उठल्यानंतर चहा वगैरे घेतला, फ्रेश झाली. तुम्हाला सगळं मी ते जे मुंबईवरून साहित्य आणलेलं ते दाखवलं. त्यानंतर अचानक फोन आला, अहोंच्या मामी वाढल्या, त्याच्यामुळे मग तिकडे जावं लागलं. मग तिकडे जाऊन आली आणि त्यानंतर मग आल्यानंतर मी ते ज्वेलरी थोडीशी बनवली, कारण स्वयंपाक सकाळचा शिल्लक होता. तर भाकरी फक्त करायची होतं, त्या आशूला सांगितल्या होत्या की कर म्हणून, मग तिने त्या केल्या होत्या. आणि मग आल्यानंतर ते थोडंसं करत बसले, ते कंप्लीट केलं आणि आता जेवण केलं. अहो येत होते म्हणून थांबली होती, मग तेवढ्या वेळामध्ये ती ज्वेलरी पटकन बनवून घेतली. त्यामुळे आज उशीर झालेला आहे जेवायला, म्हणून मग आज काही जास्त म्हणजे बोलत बसता येणार नाही, म्हणून आता मग मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग
हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.